हॅलो गाईज, तर स्वागत तुमचं ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही सर्व फॅमिली चालले मावशीकडे. तर हे बघा चालू आहे. तर गाईज आम्ही फायनली आमच्या गाडीमध्ये बसले आहेत, रॉल्स रॉयल्समध्ये. बघा मम्मी, छक्कू, कृषिव, कृषिव, अम्मा, एक पुढे आमचे पप्पाश्री आहेत, ते गाडी चालवत आहेत. मी कुठं पण बघतो मला आणि चष्मा घालते, मी समजला. चष्मा तर समजत ना, आपण कुठं बघतो. काय नवीन नवीन ब्लॉगर वर्ष झालं जाऊ काहीच समजून घ्या. बघ तिथं बघत असतात कॅमेरा आहेत, काही करायला समजावा. आज ना आली तर आम्हाला नंतर भेटू डायरेक्ट. आता आम्ही पोहोचलो नाक्यावरती, तर काहीतरी खायला वेळेला घेतो साखरसाठी. डायरेक्ट थेट आम्ही चाललो मावशीकडे. मिठाई सांगतात बाय. गाईज फायनली पोचलो आम्ही. सर मॅम मॅचिंग केले पाहिजे, सेम टी शर्ट घातले कलरचे याड्याने. आता जस्ट पोचले आहो. दुपारचं 12:30 वाजलेत. बघू आता जेव्हा वेळेचा काय जेवू आणि संध्याकाळी जाऊ असा फिरायला. चक्कूला काय जांभळा, करदा, आंब काय खायचं आहे बघू, पॅटर्न का नाही. राऊंड मारूच आपण. तिकडं सगळं साफसफाई करायला घेतले. ऑल सगळा कलरचं काम चालू आहे. पूर्व तरी चालू आहे एकदम. गणपती यायच्या आधी, पावसाळ्यात पूर्व यायच्या आधी सगळा चकाचक एकदम. चला तुम्हाला नंतर भेटू. डायरेक्ट जस्ट पोचले आहो. तुम्हाला भेटतो नंतर. काय आम्ही कुठे गेलो काय तुम्हाला दाखवीनच. तोपर्यंत बाय बाय. 2 hours later. तर गाईच संध्याकाळी 5:30 वाजलेत, 5:45. आणि या दोघी जाऊन झोपल्या. तुम्हाला बोललो आपल्याला जायचं होतं कुठं आंब बघायला, करदा बघायला जांभल्या ना, पण दोघी जाऊन झोपलेत. आता काय होतं, दोघी कधी येतील. चक्कू आणि रोशनी आहे. दोघी म्हणजे रोशनी, तुम्हाला रोशनी माहिती नव्हती. रोशनी आहे आणि चक्कू आहे. तर काय माहिती कधी येतील. आम्ही दोघं जातो पुढं, बघतो बेटकी किती पिकले, पाडून ठेवतो पुढं जाऊन. बरोबर का, जायचं का पुढं? 100%. चला आपण जाऊ. आता हे दोघी कधी येतील काय माहिती नाही. त्यांची पोरं झोपले आणि ते उठतील कधी येतील माहिती नाही. तर बरं आम्ही जातो पुढं. चला येतं का द्या मम्मी, येणार आहे का ते? आम्ही जातो मग. गाईज आम्ही पोचलो बेटकी खाली. चहाला जेव्हा 2-3 म्हणजे तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवला तेव्हा अख्ख्या आंब्याला नुसतं आंबच होतं. पाला कमी होता. आता असं पालाच राहिला, आंबच नाही. चहाला कोण नेलं रे एवढा? बघ इथे आहेत 2-3 वरती दिसत पण आहे. ते पण पहिले कॅमेरा किती दिसत होतं. काय आंबत नाही राहिले. कोणतरी नेलं वाटतं. आम्हाला यायला लेट झाला वाटतं. 100% आम्हाला यायला लेट झाला आहे. लोकांनी असं आंबं खाल्लं. आंबाच नाही इथे दिसतंय बारीकसा. हे थांब, दागडा नको मार. इथं आंबे खाली उभा आहे मी. हे दागडा मारतो तिकडून. हे बघा थांब, मी आलोच. थांब आंबा काय जरा बघू. 2-4 असं तर पाडतो, कारण की यावर्षी ही बिटकी खालीच नाही. खायला लागेल जरा, पाडतो 2-4. बाई निशाण लावते आपला. पडलं का नाही काय माहिती. गायच कधी दिसून 4-5 दगड मारून झाली. मी व्हिडिओ करत होतो. तुम्ही बघा, एका दगड मारला, एका दगडात 3. तुम्हाला खोडवलं असेल पण खरी गोष्ट आहे. इकडून तिकडून दगड मारते. बाई पाडला का नाही एक दगडात 3? पडलं, मी पण पाडलेलं मागे. मागचा नाही, आताचा बोल. मागं कोणी बघितलाय? हा बघायचं अजून पाडतो आता जरासं 3-4. आता नाही की 3-4 पडणार. आता 5 दगडी मारायला लागतील, तेव्हा कुठे एक पडेल. तो मागाशी पडला म्हणून पडलं. आता बघू पडताना का नाही पडताना. बघू भाई मार इथंच आहे. गाईज एवढी दगडा मारून झाली. एवढी दगडा मारून एवढं आंबं काढलं आणि आता वरती चढले. काय वाटतं सांगा. कामा घुम झालो नाही, आता वरती चढले. आणि थोडं बोलतो यामध्ये का ह्या फांदीवरती गेल्यावरती जर फांदी हलवली तर आंबं पडतील का? तिथं पाय ठेवलाच नाही वरती झाडाला.
वरती चढून नाटका करतं. एवढी पाडली दगडामध्ये, एवढा आंबा पाडला का, बिटक्या एवढ्या पाडल्या ना. त्याला आता सुचला का वरती चढायचा का म्हणून, वरती चढू का, तुला काय बोलायचा, जा आता वरती काय पण करून. एवढी दगडी गोळा करून आणली होती मी, आता वरती चढतं ना, जा. चढ कुठून पण चढ, आता इथं घालू नको बाई की सर मॅन. मला वरती गेलं खाली बघायचं. वरती गेलं आपल्याला खाली बघायचंच नाही, वरतीच बघायचे. तू मला झालंच नाही तिथं काय. त्या मग काय जरा मला डायरेक्शन सांगतो कुठून जायचं तो. तर बघ काय करावं ते का, हे जेव्हा पाहिजे हे जो हां, हे जाईल का अरे हे जेव्हा या फांदी हां हां असा हां, आणि हात पुढं एवढं खाली. नको बाई काय शे, मग त्या सरळ जा याच्यावर तरी जा. हे जो हां यो 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 हा हां ह्याच्यावर कुठं आंबे? वा 4-5 पडलं रे. पाडला काहीतरी, पाला तरी पाडला काहीतरी, पाला जरी पाडला पण काय पाडला. पाडला. ये खाली चल आता, शे इथं झालोय सुनी. खाली कसं काहीच खाली कसा येऊ बोलतो. त्याचा कसा माहिती आहे का, त्याला हाईटची भीती आहे. तेव्हा वरती चढला का त्याला खाली असं म्हणजे टेरेवरती ते गेला ना, तर त्याला खाली बघायला भीती वाटते. इथून एवढाच अंतर आहे का, जास्त पण अंतर नाही, पण फाटले बघा किती. ये उतर लवकर, अरे उतरता नाही मला. मित्र उतरवतो ना बाई. आता आला ना, उलटा फिर. हां यो पाय ठेवाने उलटा फिर, असा. असं ना हां ठीक आहे, असा फिर. असं फिरवाय. हा फिर असाच. स्ट्रगल चालली. इथं पाय नाही घ्यायचं माझं. येईल तिथं पण पाय, पण जेव्हा असा उलटा उतरणार माणूस त्याला उतरायला भेटते. सरळ कर. उतरला फायनली. चला बघू आता, परत दगडाच मारायला लागतील. बाईला काही एवढा चारता येत नाही, परत आपण दगडा मारू, परत चालू करू. एवढं पाडल्यात किती माहिती नाही, 15 का असतील. झाडावरती पण आंबा दिसत नाही जास्त. बघू आता. काय पाडला एकतरी पाडला. हां काहीतरी पडलेला झाड उडून आपली इथं आहे. एक पण नाही, काही एक पण नाही. कशी व्हिडिओ चालू केली? आधी का नाही एक पाडला, एक पाडलाय. दाखव तुम्हाला, थांबा. ए काम केलं होतं घरी. एक पाडलाय. पडला डोक्यात. दगड पडला काय दगड. आंबा संपलं वाटतं काहीच. पाला पडला काहीच, पाला. आता चिपल लागेल प्रॉपर आंबा उगेल. दिसतो काय आंबा? आंबा दिसतो की? पडला नाही ते. गाईच पडला, काय एक पडलाय, एक पडला. आंबा आंबा दगड आहे. गाईज आंबा पाडून झालं आमचं.
पण याचा एक प्रश्न आहे का पोलीस भरतीला गोळा फेक करत असं तर किती लांब फेकायचं असतं. तर मी आता अंदाज दाखवायला आले की मी आहे तिथपर्यंत फेक. तर बाई प्रॅक्टिस करतो फेकाची. फेक चल. आउट ऑफ गेले पण दगड होता आणि तो गोळा जरा जड पण असतं आणि मोठा पण असतं आणि फेकलाय बऱ्यापैकी. बघू आता आईच पिटे बाई. गाईज एवढा आंबा पाडले आम्ही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 100 करून टाकायचं. 26 का 27 आंबा आहेत का 25 26 आंबा आहेत. थोड्या पाण्यात आम्ही पाणी पण आणलं प्यायला आणि पिशवी पण आणली न्यायला. तर बघू चक्कू आणि रोशनी येणार होती मागशी. तर येताना काय माहिती त्यांना कॉल कर. जातील घरी. कॉल कर मला त्याच्यासाठी घरी जायचं. घरी जातील काय. गाईज जेव्हा लास्ट टाईम आलो ना तेव्हा आम्ही लय म्हणजे लय आंबं होतं. कच्चं कसं होतं पण लय होतं. बरं आम्ही पिकाची वाट बघत राहिलो पण यायला तर नाही भेटला. तर पिकलं तर कोणतरी आंबा घेऊन गेला. बरंच आंबं होतं. आता काय जेवढं भेटलं तेवढं काढलं. अजून बरंच आंबा आहेत लपवून राहिलेत म्हणजे दिसून नाही तेवढं ते पाण्याच्या आतमध्ये आहेत. जेवढं दिसलं तेवढं जागराने पाडलं. झाडावर चढता येत नाही मला जरा दुखतं हात म्हणून. बाई चढला तर बाईला पण काय नीट चढता आला नाही. घाबरतं बाई. मग आता दागडाने होतं तेवढं पाडलं. दिसतात तेवढं अजून बरंच आहेत दिसतात पण एक आंबा दिसतं. एक आंबाला काय नेम लावायचा. बेचकीन आहे आमच्याकडं का बेचकीन पाडू म्हणून डायरेक्ट हाताने दागडा मारून पाडलं तेवढं. हा बघा एवढं तर पाडलेत. 20-22 तुम्हाला सांगितलं तेवढं आहेत काहीतरी. तर मम्मी आले मम्मी चक्कू रोशनी बारीक पोरं आले पिशव्या घेऊन इथं आहेत समोर. बघू त्यांना काय करदा काय पण काय त्यात करदानी काय जांभला तर भेटेल का ना माहिती नाही. करदा भेटण्याची शक्यता आहेत. बघू आता किती टाईम लागतं आणि किती काय काय भेटतं खायला. तुम्हाला दाखवतोच थोड्या वेळात. तोपर्यंत वेट करा. लाईक करून ठेवा. गाईज ही पब्लिक बघा किती आले आता पिशव्या घेऊन. हां 1 2 3 4 पिशव्या आणल्या ना. आंबा आहे 10 ना 12. तर काय बोलायचं कृषी ए मामा ए तुला मागाशी काय शिकवलंय. तुला मागाशी काय सांगितलं बोलायला मी. ए इकडे बघ. एकदा पुढं काय त्याच्या पुढं काय बघा रोशनीचं पण बघा येऊ. काहीच सार्थक तिकडे गेला होता मित्राला भेटला. आता मित्र आले तिकडे फार्म हाऊसवर. तर मित्र आवाज येतो बघ. सार्थक बोलून त्याला सार्थक बा हाईटच मार खाते. आता करताना आले आंबा पडून झाला. आता करताना किती पाडले बघू एवढीच काय. हो का हो कलंबोलीला गाईच जांभळा तर नाही भेटली. तुला काय आठवलं. तर गाईच जांभळा नाही भेटली. थोडीशी करता भेटली थोडीशी आणि आंबा भेटला थोडंसं. ओके एवढी पब्लिक होती. पुढं आम्ही दोघात गेलो पहिले नंतर एवढी आली सगळी. 2 hours later. गाईज आम्ही आलो घरी आणि सत्यानाश करा आलेला आणि काय करा बघा. सुकावाडीला आमचा पाहतला घाम बघा किती आले सुकावाडीला. या बघा मलाच कापते भाई आलेला. घर बघा कसला मोठा आहे पंचाचा. बघा आंब्यासारखा आहे. आंब्यासारखा आहे बघा. फणस ब्लॉग दात दाखव दात दाखव ना भाई. दात गाईच फणस कापून झाला मस्त. फणस कापला एवढ्या पासून फक्त 10 ते 11 घरं निघलं कारण की ते घरच एवढं मोठं होतं. तुम्ही बघितलं ना साईज एवढी साईज होती. तर त्यामुळे त्यातून 10 ते 11 निघले असतील. तर कापला नंतर मस्त आंघोळ केली फ्रेश झालो. तर मस्त जेवू आणि झोपू. तर एवढीच होती व्हिडिओ. तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.